तिला मी त्यावेळेस सोडणार नाही. नाही, मी तिला आणि महेशला आज घरी बोलवतो शहानिशा करायला. नाही इंद्रनील, तू असं काहीही करणार नाहीयेस. अगं म्हणजे आपण हे सगळं सहन करायचं? हो. का? आपल्या स्वानंदीसाठी. इंद्रनील, तिला हे सगळं कळलं तर किती दुःख होईल, किती त्रास होईल, किती मनस्ताप होईल याचा जरा तरी विचार केलायस का तू? म्हणजे तिला माहितीच नाहीये? नाही ना, फक्त आपल्यालाच माहितीये की संपदाने असा घाणेरडा प्रकार केलाय. स्वानंदीला कळलं तर किती दुःख होईल ना रे तिला. आणि त्यात ती सगळंच खरं बोलते. नाईलाजाने घरी जाऊन हे सगळं सांगेल, तिच्या वडिलांना कळेल, संपदा रागवतील, चिडतील, नकोच ना ते सगळं. अरे आत्ताच कुठे संपदा पुन्हा संसाराला लागले, आपण कुठे मोडता घालायचा त्याच्यामध्ये, नाही का? आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की वच्ची मावशी निर्दोष हे आपल्याला कळलं, ते महत्वाचं आहे की नाही आपल्यासाठी. पण त्याची एवढी हिंमत झाली कशी? तिने का केलं असेल हे सगळं? अरे म्हणजे मला असं वाटतं की संपदा जळत असेल स्वानंदीने. म्हणजे स्वानंदीचं सासर तिच्या सासरपेक्षा उजवं येणार आहे आणि स्वानंदी सगळ्याच बाबतीत सरस आहे तिच्यापेक्षा. स्वानंदीला सगळेच मानतात, सगळेच प्रेम करतात तिच्यावर. वच्ची मावशी तिचं ऐकतात, तिच्यावर प्रेम करतात. त्यामुळे संपदाला त्रास झाला असेल, जळफळाट झाला असेल तिचा आणि असं वागलं असेल कदाचित ती. आणि वच्ची मावशींच्या बाबतीत म्हणशील तर आपण सगळेच वाहवत गेलो होतो रे. मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही आपण आणि सरळ त्यांना हात धरून घराच्या बाहेर काढले. आई, खूप मोठी चूक घडली आपल्याकडून. संपदाला काही बोलायचं नाही मला पटत नाहीये. अरे अगदी खरं तुझं म्हणणं, पण होणाऱ्या परिणामांचा तू विचार केलायस का? म्हणजे ही गोष्ट मी तुझ्याऐवजी स्वानंदी किंवा आजीलाही सांगू शकले असते ना, सांगू शकले असते की नाही? पण त्यांच्याच घरातल्या मुलीबद्दल त्यांना कळलं असतं, तेही माझ्याकडून, तर अगदी शर्मिंदा झाल्या असते रे त्या. इंद्रनी, तुला एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे नाही, तू मला वचनच दे. नाही, वचन देस तू मला की स्वानंदीला तू ह्यातलं कधी काहीही सांगणार नाहीस, नाही तर तिला खूप मनस्ताप होईल. प्लीज तू वचन दे मला इंद्रनी. आई प्लीज प्लीज ऐक ना माझं इंद्रनी. म्हणजे एवढं सगळं करून संपदा पुन्हा सुटणार? अरे नाही, आपण कशाला शिक्षा करायची ना तिला? परमेश्वर आहे तो शिक्षा करेलच तिला. पण आपण स्वानंदीसाठी गप्प बसायला हवं की नाही? हो ना. आणि मला काय वाटतं माहितीये का इंद्रनील, वच्ची मावशींच्या बाबतीत ना आपलं फार चुकलंय. खरं तर आपणच आपल्याला शिक्षा करून घ्यायला हवी. निदान आपण ही चूक सुधारू तरी शकतो. वच्ची मावशींना घरी घेऊन येऊया ना आपण आपल्या मानाने. म्हणजे आणूया ना त्यांना आपण घरी. मला असं वाटतं आपण आणायलाच हवं त्याला. तुला काय वाटतं? इंद्रनील, आणूया ना त्यांना आपण आपल्या घरी. इंद्रनील प्लीज हो म्हण, प्लीज हो म्हण. नाही तर स्वानंदी 10 लाख देणं तर दूरच पाहायला सुद्धा देणार नाही. प्रेमाचं भांडण आहे ना आमचं, हो ना वच्ची मावशी? या ना. या. थँक्यू. बसा. वच्ची मावशी आला तुम्ही? आज तुम्ही आल्यामुळे अगदी सणाचा दिवस असल्यासारखं वाटतंय मला. निलिमा, आज काहीतरी गोडधोड कर. हं? लाख मोलाची माणसं घरी आली. हो ना स्वानंदी? नाही, तुझे शब्द आहेत ना हे? हो, याच पुरीनं जुळवून आणले बहुतेक. कशी आहेस ग स्वानंदी? वच्ची मावशी कशी आहेस काय विचारताय? सगळ्या घराचा ताबा घेतलाय तिने. म्हणजे प्रेमाने प्रेमाने सगळं घर जिंकून घेतलंय तिने. वच्ची मावशी, मला माफ करा. मी त्या दिवशी नको नको ते बोलले तुम्हाला. सगळ्यांना अशा नका ग माफी मागू. हा,
हे बघ, ललिताने मला मानाने घरी परत आणलं, भरून पावले मी. आता मी मेले ना तरी पण. नाही नाही वच्छी मावशी, असं नका म्हणू. असं नाही बोलायचं. तुम्ही ना आमच्यापेक्षा सर्वार्थाने खूप मोठ्या आहात. मी तुमच्या घरी फक्त एकदाच आलो. तुम्हाला एकदाच विनंती केली की चला घरी. तुम्ही सगळा अपमान विसरून लगेच आलात. मनाचा एवढा मोठेपणा आम्ही नसू दाखवू शकू, खरंच नाही. मी म्हणालो घरातून निघून जा, निघून गेलात. घरी परत या, परत आलात. का? कारण तुमचं प्रेम आहे माझ्यावर तेवढं. मला मुलगा मानता ना, पण तुमचा मुलगा चुकला. तो नाही योग्य वागू शकला. मग तुम्ही मला का नाही रागावलात? का नाही माझा कान पकडला? का नाही मला ओरडलात? का नाही मला सांगितलं की नील तू चुकतोयस म्हणून? संपलं ना ते सगळं आता. सगळं संपलं. बघ, दुःख ना सारखं सारखं उगाळायचं नाही, विसरून जायचं. मी कोणाला सांगितलं नाही वच्छी मावशी, पण तुमची रोज आठवण यायची मला. रोज सगळं आठवायचं. तुम्ही किती केलंय आमच्या सगळ्यांसाठी. मी मुंबईत नसताना आमच्यावर संकट आलं, आमचं घर गेलं, सगळं कुटुंब रस्त्यावर आलं होतं. पण तुम्ही आम्हाला आधार दिला. तुमच्या घरी घेऊन गेलात सगळ्यांना. हाही विचार नाही केला की घर लहान आहे, तुमचं कसं होईल, तुमची अडचण होईल. अरे राजा, यालाच आपुलकी म्हणतात ना. माझी माणसं उघड्यावर पडली होती रे. त्यांच्या डोक्यावरचं छप्पर नाहीसं झालं होतं. अशा वेळेला माझं घर छोटं आहे मोठं आहे याचा विचार मी कसा करू? असं परक्यासारखा विचार करू नकोस नील. मी मात्र त्यावेळी योग्य विचार नाही करू शकलो. मी तुम्हाला दुखवलं, तुमचा अपमान केला. का माझ्या रागावर मला कंट्रोल नाही ठेवता आला? का माझा विवेक गहाण पडला? मी तुम्हाला का दुखवलं? खूप खूप पश्चाताप होतोय मला या गोष्टीचा. आय एम सॉरी. अरे ह्यालाच राग म्हणतात ना बाळा. आणि जहागीरदारांचा राग जरा जास्तच तिखट असतो. माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा जर तुम्ही इंद्रनील, जाऊ दे ना आता ते सगळं. माझी खात्री आहे वच्छी मावशी पण तो विषय कधीच नाही काढणार. आणि असंही आपण पैसे दिलेत ना त्यांचे. आहे, पण त्यांनी आपल्याला वेळेवर मदत केली होती. वेळेवर दिलेले 100 रुपये सुद्धा ना लाख मोलाचे असतात. देताना हजारो का परत देईना, त्यांची किंमत त्यावेळी अनमोल असते. मी काहीच नाही विसरलो वच्छी मावशी. सगळं लक्षात आहे माझ्या. तुमची खूप आठवण यायची. कधी कोणाला सांगितलं नाही मी, पण तुम्हाला माझी आठवण कधीच नाही आली का? तुझ्याशिवायचा एक एक दिवस म्हणजे मरण होतं रे माझ्यासाठी. अन्न गोड लागत नव्हतं, काही सुचत नव्हतं. इतरांचं मरू दे, पण तू माझा तिरस्कार करतो म्हटल्यावर सगळं संपलं होतं ना रे माझ्यासाठी. मी खोटं नाही बोलले हे तुला एक दिवस तरी पटेल या आशेवर एक एक दिवस ढकलत होते रे सोन्या. त्या दिवशी तुम्हाला बाजारात दिसलाच, माझ्या अचानक हाक आली माझ्या तोंडून. हो, आता त्या स्वप्नातनं बाहेर येऊया आणि ते खरं करायचं असेल तर त्या स्वानंदीला शोधूया. आई, मला आज आणि उद्या क्लासला जरा लवकर निघावं लागणार आहे. महत्वाचं काम आहे, निघू का? आम्हाला जे हवंय ते दिल्याशिवाय कशी जाऊ देईन मी तुला?